अशी नवीन ट्रिक वापरून जर घरच्या घरी आपण नायलॉन साबुदाणा तयार केला तर मार्केटपेक्षाही मस्त चांगल्या पद्धतीने आपल्या घरीच नायलॉन साबुदाणा तयार होतो। आणि हा नायलॉन साबुदाणा मी घरी आपल्या नेहमीच्या साबुदाण्यापासून तयार केलेला आहे। त्यासाठी मी इथे साबुदाणा 1 वाटी घेतलेला आहे। बघा किती छान फुटतो आणि फुलून एकदम नायलॉन साबुदाण्यापेक्षाही चांगला मस्त लवकर फुटतो आणि चावायला पण त्रास होत नाही, जास्ती कडक नाही, काही नाही। आणि याची जाडी पण खूप कमी राहते। कोणाला म्हातारी माणसं पण अगदी खातील, त्यांना पण लवकर हा चावला जातो। कोणालाही आवडेल अशी नायलॉन साबुदाण्याची रेसिपी आहे। हा होममेड आहे, मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे। चला तर सुरुवात करूया। कशा प्रकारे बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी मी इथे 1 वाटी नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही किलोच्या, पावाच्या, अर्धा किलोच्या प्रमाणात कितीही बनवू शकता। आणि हे बघा आता आपण हा घरगुती साबुदाणा चांगला धुवून घेऊ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने। असं पूर्ण मळकट पाणी आपण काढून घेऊ। आणि आता हे बघा याचं पाणी काढून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने चांगला याला धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पांढरा शुभ्र दिसतो। आणि नंतर हा साबुदाणा धुवून झाल्यानंतर याला आपण 1 तास चांगलं भिजत ठेवू। पूर्ण साबुदाणा भिजला पाहिजे, त्याने काय होते साबुदाणा फुटायला चांगली मदत होते। अर्धवट कच्चा नका ठेवू, भिजून जो वाळला आणि त्या पद्धतीने बनवला तर मस्त बनतो। आता इथे गॅसचा फ्लेम ऑन करा, एक भांडं ठेवा, स्टीलचं जर्मनचं कोणतंही ठेवा। त्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे। जास्ती साबुदाणा नाही आहे माझा, 1 वाटी साबुदाणा सव्वाशे ग्रॅमच्या जवळपास आहे, 125 ग्रॅम। तर त्याच्यासाठी मी 1च ग्लास पाणी ठेवलेलं आहे। 2 ग्लास पण ठेवू शकता। पाणी चांगलं उकळू द्या, पाण्याला चांगली खदखद उकळी येऊ द्या। आणि हे बघा उकळी आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा अगदी फक्त 2 मिनिट ठेवायचा आहे। आणि पाण्याला उकळी बघा कशी द्यायची आहे, झाकून द्या, चांगलं गरम होऊ द्या, खदखद। हे बघा उकळी आलेली आहे। आणि आता आपल्याला उकळत्या पाण्यात तो भिजलेला 1 तास भिजलेला मुरलेला साबुदाणा आपल्याला सोडायचा आहे। आणि हे बघा याला शिजवायचं नाही आहे, बस चांगल्या उकळत्या पाण्यात 2च मिनिट ठेवा। जास्ती वेळ ठेवाल तर तो शिजला जाईल। 2 मिनिट टाका आणि पाहिजे तर थोडं जास्त वेळ एखादा मिनिट, पण जास्त नका ठेवू, नाही तर तो शिजला जाईल। आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे। आता मीठ आधी पाण्यामध्ये मीठ टाका, थोडंसं चवीपुरतं। हे बघा कमी जास्त प्रमाण तुम्हाला तुमच्या साबुदाण्याप्रमाणे करायचं आहे। तुम्हाला जास्ती करायचं असेल तर मीठ पाण्याचं पण प्रमाण जास्ती ठेवावं लागेल। आता पाण्याला उकळी आल्यानंतर हा जो मी भिजत घातलेला साबुदाणा आहे तो याच्यामध्ये टाकलेला आहे। हे बघा चांगला फुलून मुरलेला साबुदाणा आहे, कच्चा नाही आहे। 1 तासामध्ये साबुदाणा चांगला फुलून मुरून जातो। आणि आता याला चम्मचनी सगळं मिक्स करून घ्या, मीठ, पाणी, साबुदाणा। आणि आता इकडे मी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आणि त्याच्यावरती थंडगार पाणी मस्त ओतलेलं आहे। किंवा साबुदाण्याचं वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण काढून घ्यायचं आहे। आणि मग साबुदाणा एका भांड्यात टाकून त्याच्यामध्ये थंडगार पाणी ओतायचं आहे आणि तो हाताने किंवा चमच्याने चांगला मस्त हलवायचा आहे। आता मी इथे चाळणीत ओतलेला आहे, चाळणीत ओतून त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे। पण तुम्ही असंही करू शकता की जो साबुदाणा आपण गरम पाण्यात टाकला तो साबुदाणा काढून घ्यायचा, त्याचं पाणी काढून घ्यायचं वरचं। आणि मग त्या साबुदाण्यामध्ये मस्त थंड पाणी टाकायचं आणि थोडंसं 1-2 मिनिट त्याच्यामध्ये राहू द्यायचं। आणि थंडगार पाण्यामध्ये तो साबुदाणा छान थंड आला की मग नंतर 5 मिनिट ठेवला तरी चालेल, त्याच्यावर नका ठेवू। आणि मग तो पुन्हा चाळणीत ओतून घ्या, त्याचं पूर्ण पाणी काढून घ्या, स्वच्छ करून घ्या। आणि आता हा साबुदाणा आपण उन्हामध्ये वाळत घालू। हे बघा मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी साबुदाणा आणि झटपट तयार होतो आणि याला खूप ऊन लागते, पण उन्हाळ्यातच तयार होतो। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। व्हिडिओ तर व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि तुम्हाला पण कसा वाटतो ते नक्की सांगा। आता इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मंद आचेवरती याला तळायचं, नाहीतर हा जळून जाईल।
खणण्याची जाडी पण खूप कमी राहते आणि हा छोटा राहते साईजमध्ये. आणि हे बघा, याचं एक वैशिष्ट्य, हा उडत पण नाही. आपला मार्केटचा साबुदाणा एकदम फुटतो तडतड आणि तो अंगावर उडतो. हा उडत नाही. फक्त तेलात टाका आणि अलगद चम्मचनी प्लेटमध्ये एका ओढून घ्या आणि कुणालाही चावेल. लहान मुलांना तर कधी पण आवडतो. मी माझ्या घरी मुलं आहेत, माझे भाचे, दादू आहे, ताई आहे छोटी, माझी भाची सान्वी, दोघांना पण खूप आवडते. सान्वीची तर खूप आवडीची आहे ही रेसिपी. नायलॉन साबुदाणा तिला मार्केटमधला आवडतो म्हणून मी तिच्यासाठी खास करून घरचा बनवलेला आहे. तेव्हा तुम्ही पण असाच नायलॉन साबुदाणा घरच्या घरी मुलांसाठी आणि घरच्या लोकांसाठी तयार करा. ओके, बाय. पुन्हा भेटू नवीन अशाच रेसिपी घेऊन. वाळलेला साबुदाणा सुकून असा दिसतो घरीच. हा साबुदाणा तळा, चिप्स तळा आणि कीस तळा आणि साबुदाण्याचे पापड जे आपण उपवासाच्या रेसिपी बनवतो, चकल्या वगैरे सगळं तळा आणि घरीच मार्केटसारखा मस्त उपवासाचा फराळी खारा चिवडा तुम्ही तयार करा. मस्त वाटतो. शेंगदाणे टाका तळून आणि कडीलिंबचा पत्ता पण टाका. मस्त एक नंबर. मी तर घरीच करते.